आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय सुरेश अण्णा धस यांचं प्रचंड बहुमताने विजय झाल्याबद्दल प्रथमतः मी त्यांचं सोलापूरवाडीच्या वतीने अभिनंदन करतो. आदरणीय अण्णा, आपण सध्या पहिल्यांदा आता म्हणजे माझ्या कळीतून पहिल्यांदा पाहतोय की आमच्या परिसरात मुख्यमंत्री महोदयांना आपण आणता ही आमच्या अभिमानाची गोष्ट आहे. याचं कारण असं आहे की पहिल्यांदा येत आणि आम्हाला ही अभिमानाची गोष्ट याच्यासाठी आहे कारण की अण्णा ते ज्या भूमीवर येत आहेत त्या भूमीमध्ये आमचे आई वडील असतील, आमचे आजी आजोबा असतील, यांनी त्या ठिकाणी शेती केलेली आहे. त्या ठिकाणी आम्ही रांगलेलोय, बागडलेले, खेळलेलोय. ज्या जमिनीवर भिंत उभा राहते त्या ठिकाणी आमच्या आई वडिलांनी काम केलंय, कष्ट केलंय. आणि 2013 पूर्वी अण्णा त्या खरेद्या झाल्या. आम्ही तुमच्या मानावर मान टाकून म्हणून तसं म्हणजे शासनाला खरेद्या दिल्या. आणि मी तुमचे आभार याच्याकरता त्यावेळेस पण मानतो की फक्त 20, 30, 40 हजार रुपये अण्णा जमिनीला भाव होता त्या पिरियडमध्ये 2010च्या दरम्यान. तुम्ही 2,90,000 रुपयापर्यंत त्यावेळेस रेट दिला, त्यावेळेस पण कमी नाही दिला. परंतु आत्ताच्या तुलनेमध्ये 2013च्या नंतर आणि 2013च्या अगोदरचा विषय याच्यात खूप मोठी तफावत आहे. आमची फक्त कळकळीची तुम्हाला विनंती आहे, खुंटेफळची तीच आहे, कुंडीची तीच आहे, सोलापूरवाडीची तीच आहे की जो मागचा फरक आहे तो एक तेवढा भेटून द्या. हो, 191. हो, ती एक कळकळीची विनंती आहे. आणि तुमचा पण आता आम्हाला खूप अभिमान आहे कारण की तुमचा अभिमान आहे. मी एक आम आदमी पार्टीचं काम करतो. तुम्ही मला पुण्यात म्हटले होते प्रदीप इकडे ये, पण मी न येता मला जे करायचं ते व्यवस्थित केलं. मी त्यावेळेस आवाहन केलं होतं सगळ्यांना की ज्याच्यात धमक आहे, जो खुंटेफळ साठवण तलाव करू शकतो त्याला तुम्ही निवडून द्या. आणि खरंच मला इतके फोन आले त्याच्यानंतर आणि चांगला प्रतिसाद भेटला. आणि खरंच तुमच्या ती धमक 10 वर्ष वायाला गेले. आज म्हणजे खुंटेफळच्या लोकांना सुचत नाही, सोलापूरच्या लोकांना सुचत नाही घर बांधावा का नाही बांधावा. आपल्याला कधी आपली जमीन जाईल, कुठंतरी डेव्हलपमेंट करावं लागेल, हे कधी ना कधी जाणारच आहे. म्हणजे एक पिढी वायाला गेल्यासारखं झालं. 10 वर्ष वायाला गेले, 100% गेले. आणि त्याच्यानंतर आता एकदम प्रगती पथावर सगळे कामं चालू येतं, रस्ते चालू येतं. अशीच प्रगती ठेवा. तुमचा आम्हाला नेहमी अभिमान आहे. मंत्रीपद जरी भेटलं नसेल ना आम्हाला, तरी पण मी पुण्यात इकडं तिकडं सगळीकडे पाहतो, मी फिरतोच ना थोडंसं. तर तुमची एवढी लोकप्रियता वाढलेली आहे. त्या ठिकाणी मी तुम्हाला पाहिलं पुण्या मुंबईमध्ये एवढी गर्दी निर्माण होती. पुण्यात मंत्र्यांना आमदारांना कोणी विचारतच नाही, पण आपण दिसले एवढी गर्दी आपट होतीये, मीडियाची होती, लोकांची होतीये. अण्णा अण्णा अण्णा, फोटो फोटो अण्णा. आणि आम्ही तिकडचे तर आम्हाला अभिमान वाटतो. आणि म्हणून एक आपण चांगलं काम करताय, खरंच आपण दमदार आमदार आहेत, आपण महाराष्ट्रात दाखवून नाही असंच काम चांगलं राहू द्या. एवढीच आमची एक कळकळीची एक युवा